हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त अशी सुरुवात झाली होती. आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर आला असेल, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले ब्लॉग येत नव्हते. तेव्हा म्हटले चला आज तुमच्याशी ब्लॉग शेअर करावा. काय चाललं आहे सध्या, काय सिच्युएशन आहे माझी. व्हिडिओ काय येत नाही तर तुमच्याशी शेअर करावा. आता व्हिडिओ काय येत नाही तर ते तुम्हाला पुढे सांगेलच. दिवस होता बुधवारचा. सकाळी उठल्याबरोबर इथे बाहेर आले होते पाहण्यासाठी की काय परिस्थिती आहे. कारण संध्याकाळच्या टाईमला बरंच हवा सुटली होती, म्हणजेच आपण म्हणतो ना वादळ वगैरे. असं वाटलं होतं अंदाज की पाऊस पडेल, पण पाऊस काही पडला नाही. पण हवेमुळे सर्व कचरा इकडे येऊन पडला होता. तर तेच इथं पाहत होते. इथं दिसत असेल आमचा जो बेड आहे तर तो इथे रिटायर करून टाकलेला आहे. असं चाललं होतं की त्याला वेल्डिंग वगैरे करून रिपेअर करायचं, पण सासऱ्यांनी काय झालं काय माहिती, डायरेक्टली त्याला बाहेर काढला आणि उचलून इथं बाहेर आणून फेकून दिला. त्याच्यामुळं ती सुद्धा तिथं पडलेलं पाहत होते. दिवस होता बुधवारचा दिवस, म्हणजेच माझी आठवड्याची सुट्टी. तर उठल्याबरोबर आता इथे माझी चालली होती कामं करण्यासाठी सुरुवात. घरातली नाश्ता वगैरे तयार झाला होता आणि आता बाहेर आवरण्यासाठी आले होते. तर सध्या व्हिडिओ येत नाही. व्हिडिओ न येण्याची बरेचशी कारणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टाईम न भेटणे. सध्याची अशी परिस्थिती झालेली आहे की टाईमच भेटत नाही व्हिडिओ काढण्यासाठी. सकाळचं माझं असते जॉबला जाण्याची तयारी, म्हणजे घाईघाईमध्ये स्वतःसाठी 5 मिनिटसुद्धा भेटायचं म्हटलं तर भेटत नाही. तर पुन्हा ते व्हिडिओ काढायचा तर प्रश्नच येत नाही. किती नाही म्हटलं तरी व्हिडिओ काढण्यासाठी कॅमेरा इकडचा तिकडे हलवत बसा किंवा काही नाही काही कंटेंटसाठी आपल्याला वेळ लागतो, तर तो मला भेटत नाही. त्यामुळे मग असं वाटतं जाऊ दे मरू दे. व्हिडिओ काढण्यासाठी कंटाळाच करते, नकोच वाटतं. सध्या अशी परिस्थिती झाली की इच्छाच होत नाही. तर आता इथं दिसत असेल सासूबाईसुद्धा उठल्या होत्या. मी बाहेरचा सर्व कचरा काढून घेतला होता, झाडांना पाणी घातलं आणि इथं आता टबभर कपडे होते तर ते धुवून घेतले. म्हणजे एक सुट्टी भेटली, पण सुट्टीचा जो कामाचं लाईन लागलेली असते की आजच्या दिवसामध्ये काय काय आवरायचं. तर आठवड्याभर साठलेली जी कामं असतात पेंडिंग तर ती करायची असतात. त्यामुळे एक सुट्टीसुद्धा येते कुठं आणि जाते कुठे तर तीसुद्धा समजत नाही. आणि आठवड्याला एकदा रुटीनला सुरुवात झाली. एखाद्या दिवशी सकाळचं आणि संध्याकाळचं रुटीन नक्की शेअर करेल की मी जाण्या अगोदर माझ्याकडून काय काय कामं होतात किंवा आल्यानंतर काय काय कामं होतात. त्यामुळं हा सध्या चाललेला गोंधळ, वेळच भेटत नाही. वेळेमुळं ब्लॉग येत नाही आहे आणि इच्छासुद्धा होत नाही. कंटाळा येतो खूप, असं वाटतं जाऊ दे मोरू दे, नकोच करण्यासाठी. तर असं तर हा झाला वेळेचा प्रश्न. ब्लॉग न येण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे की टाईम न भेटणं आणि सर्वात महत्त्वाचा अंगात भरलेला ब्लॉगसाठी कंटाळा. तर ह्यामुळे 2 गोष्टींमुळे माझे व्हिडिओ येत नाही. आणि दुसरं म्हणजे की गरमी. बापरे, गरमीमुळं तर इच्छाच होत नाही काही करण्याची. पाऊस काही पडायचं नाव घेईना आणि अशी परिस्थिती झालेली आहे की काहीच करण्याची इच्छा होत नाही. घरामध्ये थांबण्याचा सुद्धा इच्छा होत नाही की कंटिन्यू इतकं जास्त गरम. तर आता इथे घरामध्ये आले होते. घरामध्ये इथं बघा काय गोंधळ चालला होता. सासऱ्यांनी इकडे तिकडे सोपे सारले होते आणि त्यांनी सांगितलं की आजूबाजूचा कचरा काढून घ्या म्हणून. म्हणजे 8 दिवसाची जी चालणारी सफाई होती तर ती माझी चालली होती. तर आता इथे बाहेरचं सर्व क्लिनिंग झाल्यानंतर घरामध्ये साफ करण्यासाठी घेतला. त्याच्यानंतर मोबाईल व्यवस्थित एक साईडला ठेवून दिला चार्जिंग लावण्यासाठी आणि म्हटले की आता पुढची जी आपली कामं आहेत रेग्युलर तर ती आवरून घ्यावी. तर असं चाललेला गोंधळ. म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी दाखवलं की आठवड्याभरामध्ये फरशी साफ करावी लागते, बाथरूम साफ करावे लागतात. अशी छोटी मोठी जी बाजूची फ्रीज सफाई, म्हणजे एवढी सर्व कामं अशी ठरलेली असतात. तर ती करण्यासाठी घेतली आणि त्यानंतर डायरेक्टली दुपारी ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला. हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त अशी आज सुरुवात झाली होती. आजचा सुट्टीचा दिवस. तर आता दुपारचा टाईम झाला आहे. आंबा खातात आहे. तर दुपारचा टाईम झालेला आहे आणि थोडंसं निवांत झालं. आता सकाळपासून सकाळचीच कामं चालली होती. सर्व घर चकाचक क्लीन केलं. हे बघा दिसत असेल आरवीने रांगोळी पूर्णपणे पुसून टाकली आणि आरवी काय करते दाखवते आहे. तर आज निवांत होते म्हणून म्हटले चला आता दुपारनंतर ब्लॉग शूट करायला घेऊ. सकाळपासून नाही करत बसले, नाही तर कामं राहतात. खूप सारे अशी कामं डोक्यामध्ये पेंडिंग असतात. कपाट आवरायचं, फ्रीज आवरायचं, हे साफ करायचं, ते साफ करायचं, अशी कामाची लिस्ट 8 दिवसांची लागलेली असते. त्यामुळे व्हिडिओ थोडासा होल्डच केला. आणि इथे बघा ही काय करते, गरम होत आहे म्हणून. आणि इथं ऊन इतकं कडक पडले ना की काही करण्याचीच इच्छा होत नाही. आरवी काय करते इथं? आरवी आंबा खाती आहे ना बघू. बघू छान आहे का, गोड आहे का? हां संपलं. गोड आहे का? शी गोड आहे का बच्चा? हात धुवून घे चल. हे बघा हात धुवायला
दुपारच्या टाईममध्ये बाहेर येऊन पाहिलं तर कडकडीत ऊन. बाहेर आरवी येऊन बसलेली होती, कारण तिलासुद्धा घरात थांबण्याची इच्छा होत नाही. इथं घरात राहूनसुद्धा अंगाला असे चटके जाणवतात गरमीचे. इथे झाडांची अवस्था बघू शकता, सर्व झाडं करपून गेली. त्यांना पाणी न भेटलेलं आणि वाढलेलं उन्हाचं प्रमाण, त्यामुळे सर्व झाडं इकडे मी एक साईडला घेतली पडते. त्यामुळं झाडं वगैरे सर्व आणून ठेवले. तेव्हा सकाळी तेच काम केलं, झाडं पण आणून ठेवले. कपड्यांचा खूप सारा ढीग होता, तो धुवून टाकला. आणि आत्ता दुपारचं जेवण झाले, ते म्हणले चला ब्लॉग शूट करायला घेऊ, संध्याकाळून पुन्हा पूजेला पण जायचंय. तर आज ही चाललेली गडबड, सासूबाईंचा गडबड दाखवते काय चालली आहे. सासूबाईंची चालली तर दुपारची जेवण वगैरे करून आता आरामाची तयारी. काय हो त्याला जेवण? गरमीमुळे काही इच्छा होत नाही ना, वैतागल्यात गरमीने, चेहरा सुकलाय पूर्ण. ही आरवी वेड्यासारखी पळत असते इकडनं तिकडनं. इथं सकाळी फ्रीज पुढे सारून घेतलाय, हा साफ करायचा आहे. दोन्ही करायचे आहेत, अजून साफ नाही झालेला. आणि घेतलाय तो पण क्लीन करायचा आहे. तो मोकळा करून ठेवलाय सर्व फ्रीज. ही आरवी पळते बघा. गोंधळ चाललाय सध्या माझा. फ्रीज एकदम खराब झाला म्हणून म्हटले, हा फ्रीज इतका जास्त तापला होता म्हणून सकाळी तो पण खाली केला. तिकडच्या फ्रीजमध्ये भाजी शिफ्ट केली, झाडं इकडे आणून ठेवले, सर्व घर चकाचक करून टाकले. नेहमीची जी माझ्या आठवड्याची सफाई असते ती, तरी पण अजून बरेचसं काम पेंडिंग आहे. मला आरवीचं नाचणी सत्व तयार करून ठेवायचं आहे. आणि हे तर राहूनच गेलं माझं. आंबे आणले होते ह्याच्यासाठी, लोणच्यासाठी, तर ते पण पिकून गेले, पण माझं करणं झालं नाही. तर अशी गडबड गोंधळ. अजून काय आणले दाखवा, खाऊ काय आणलंय. ची बघा काय ठेवून देण्याची तयारी झाली. काय आणले? क्या आहे? बिघडले. हे बघा 8 दिवस झाले आंब्याची पेटी घरात येऊन पडली, पण मला काही तपास नव्हता. मस्त गोड आंबे ते सर्व. ती कच्ची होती ना म्हणून असं पिकाय ठेवली होती. गप्पा बसा, तुम्ही मला सांगितलंच नाही. तुला सांगून काय करणार होते, कच्चे खाणार होती. झाले आंबे घरात आणून ठेवले ते, आणि ह्यांनी मला सांगितलं पण नाही, फक्त दररोज पिकलेला द्यायचे खायला. मला वाटलं असं 1 किलो वगैरे आणलं असेल, तर पूर्ण एक पेटी आणली होती. किती आणली होती काहीतरी 48-50, म्हणजे एक हे भरून काय म्हणतात त्या टोपलं भरून. तर ते आणलं. ही आई माझी नक्कल करते. असे सगळे विकत आणलेले आहेत. आमच्याकडे काय आंब्याचं झाड नाहीये. झाडं नाही आमच्याकडे, कसलीच झाडं नाही. ती बार खाल्ली ती आम्हाला टिकवताना, छोटी छोटी झाडे ती मग जळून जायला लागले. तर आता हे काय पिकतात ते बऱ्यापैकी खाली पण गेले ते. आता किती राहिलेत काय माहिती. हे आरवी माझी नक्कल करते असा कॅमेरा धरून करते. तर आता थोडा आराम करते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग शूट करायला घेते. संध्याकाळून पण जरा बाहेर जायचंय. रांगोळीचं बघा काय केलंय. असं करतात का रांगोळी? का केलं तू? का केले? हसती का बाबा? बाप्पाच आहे ना ते. हे बघ, हे बघ. आता करशील का? पप्पांना नाव सांगू का? आरवी पप्पांना नाव सांगू? नको नको नको. शर्ट घालून, तुला गरम होतंय. उन्हामुळे झोपायला पण इच्छा होईना माझी. निघाले मार्केटला जाण्यासाठी. पावसाचं वातावरण चालू आता. वांबळ आले, कदाचित पाऊस येईल. कसलं गरम झालं. झोप लागली होती तर डायरेक्टली उठले आता, है ना. कसली घाम. हा ॲक्टिवा. चलो. बरं वाटते बापरे. दुपारची सर्व कामं झाली, म्हणजे जवळजवळ 2 वाजेपर्यंत घरातली कामच झाली होती. साफसफाई, घरातली जी काही छोटी मोठी क्लिनिंग होती ती सुद्धा. मग फ्रीज सफाई नाही झाली, फक्त फ्रीज मोकळा करून ठेवला. पण साफ करणं काही माझ्याच्याने झालं नाही, कारण दिवसभर वेळच भेटला नाही. दुपारपर्यंत तर जेवण, घरातली फरशी पुसणं, घरातली आजूबाजूची सफाई, डबे साफ करणं, बाहेरची सफाई, जी झाडं होती तर ती आणून ठेवली एक जागेवरती, जेणेकरून त्यांना ऊन लागायला नको. तर ह्यामध्येच गेला. आणि दुपारच्या टाईमला म्हटले थोडंसं आता आराम करावा, झोपावं. तर ते मला म्हटले चल आपण आरवीसाठी कपडे घेऊन येऊ, कारण पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये लहान मुलांना कपडे एक्स्ट्राचे असलेले बरे असतात, आणि तिला डेली यूजसाठी कपडेसुद्धा नव्हते. तर त्यासाठी आम्ही कपडे घेण्यासाठी निघालो होतो. मी आलो इथे शॉपिंग करण्यासाठी. आता बघू शॉपिंग काय काय भेटतं इथं. ह्यावेळेस ना गोंधळ असा झालेला आहे की आरवीला डेलीसाठी जे कपडे घ्यायचे होते ते घेणं झालंच नव्हतं. म्हणजे जे पहिले येतं त्याच्यातच वापरामध्ये चाललं होतं. तर ते या सेलमध्ये आलो होतो. म्हटलं की तर बघू डेली यूजसारखे कपडे भेटतात का म्हणून, कारण जे घरी वापरण्यासाठी पटकन
लागतील अशा पावसाच्या हिशोबाने आणि सुतीमध्ये कपडे घ्यायचे होते, तर त्यामुळे तेच पाहण्यासाठी आले होते. खूप वेळा असेल तुमच्याशी शेअर केलेलं आहे. लोणावळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथे भेटतात, म्हणजे कपड्यांपासून ते इव्हन आपल्याला घरात वापरासाठी येणाऱ्या वस्तू, मग त्यामध्ये पर्स असेल किंवा घरामध्ये लागणारी भांडी, छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याचशा भेटतात. तर आल्यावरती मला खूप छान वाटतं या सेलमध्ये फिरण्यासाठी. आणि प्राईस म्हणताल तर खूप म्हणजे कमी प्राईसमध्ये असं. तरी तर मी आल्याबरोबर कपडे पाहण्यासाठी गेले, म्हणले पाहू डेली यूजसाठी होतात का. म्हटलं जरा सुतीमध्ये सुद्धा घ्यावी, जेणेकरून तिला वापर होईल, तर त्याच्यासाठी त्यांच्यासोबत आले होते. आता वाजले असेल 4-4:30 वाजले होते, म्हणजे 4:30पर्यंत तर माझा असाच दिवसभर गोंधळ चाललेला होता. एक स्वतःसाठी 5 मिनिट थांबून बसायचं म्हटलं तरी ते मला पॉसिबल नव्हतं. तर त्यामुळे तरी तर मी सर्व कपडे वगैरे बघत होते फिरून फिरून, अजून कुठे काही वेळ दिसतंय का असं. कारण घरामध्ये सुद्धा मला पायपुसण्या घ्यायच्या होत्या, त्याच्यानंतर कपडे वगैरे घ्यायचे होते. फिरत असताना टॉप वगैरे बरेचसे छान दिसत होते. आपलं घ्यायला एक जातो आणि भलतेच ठिकाणी मन फिरतच राहतं काही शॉपिंगला गेलं की. हा टॉप किती छान आहे बघ ना वगैरे, कलर पण मस्त आहे. देख हो वाला. तुम्हाला 500 रुपये दिले असते ना, मी तुमच्या दोघींना 2 टॉप घेतले असते. तर आरवीला ते डेली यूजसाठी कपडे घेतले. सर्व कपडे एकाच जागेवरती नाही घेतले, म्हणजे फिरून फिरून दुसऱ्या एका दुकानामध्ये पण घेतले. तर असं, आणि इथं येऊन पाहिलं तर खूप सुंदर असं ब्लाऊज होते रेडीमेड, खूप छान छान कलर वगैरे डिझाईन. तर इथं ते सुद्धा पाहत होते. मनात लगेच इच्छा पण आली की घेऊन ठेवू की काय. पण नंतर विचार केला पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहे, तसंही आता घेऊन उपयोग होणार नाही. कारण पावसाळ्या सीझनमध्ये आपण जास्त हेवी किंवा न सुकणारे कपडे घालायला कंटाळाच करतो. तर त्याच्यामुळे म्हटले राहू दे, मनाला थोडासा आवर घातला. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी असणारी कमेंट की ताई एक माईक घ्या, आवाज येत नाही म्हणून. म्हटले चला आलंच आहे तर माईक घ्यावं. तर माईकचं 2-3 वेळा त्यांनी घेऊन आले होते, पण प्रॉब्लेम असा व्हायचा की माईकचा आवाज व्यवस्थित येत नसायचा, म्हणजे असं खरं असं आपण म्हणतो ना मागून आवाज येणं. आणि ही सुद्धा माईक जेव्हा नंतर मी रेकॉर्डिंग ऐकली तर तसंच मला असं काहीसं वाटते, कशामुळे हा प्रॉब्लेम येतोय काय माहिती. जवळजवळ आता हा 3रा ते 4था माईक असेल मी चेंज करून घेऊन आले. पहिला माईक होता पहिल्यांदाच आणला, एकदम व्यवस्थित वापरण्यात आला होता. आणि आता इथे बघत होते माईक कसा आहे काय चेक केलं, पण घरी आल्यानंतर तेच पाहिलं. नंतर इथं आले होते टॉप घेण्यासाठी. पहिल्यांदा असं झालं असेल की त्यांनी स्वतःच्या चॉईसने मला एक टॉप घेतला. आता कोणता त्यांनी स्वतःच्या आवडीने घेतला तर ते तुम्हाला पुढे सांगेलच. तर अशी चाललेली खरेदी. आता म्हटलं पटकन घरी जावं, कारण घरी गेल्यानंतर सुद्धा आवरायचं होतं आणि पुढे पूजेला जायचं होतं. आरवीला इथे म्हटले थोडीशी एखादी पेस्ट्री वगैरे न्यावी. शॉप क्लोज करण्याचा टाईम होता, त्यामुळं मोजके 1-2च चॉईस होत्या, म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट आणि नॉर्मल 1-2 चॉईस. तर म्हटलं आता जाऊ दे, पर्याय नाही. त्याच्यातली मी आपली तिच्यासाठी ब्लॅक फॉरेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर घरी येण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर सुद्धा पुढची कामं आवरून त्यानंतर आम्हाला पुढे पूजेला जायचं होतं. कुठं बाहेर जायचं असेल आणि घरातलं कामं आवरून जायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो. आणि सासूबाईंना सुद्धा वेळ भेटला नव्हता, कारण त्यांनी बऱ्यापैकी घरातलं झाडून किंवा कपडे घरात घेणं ही सर्व कामं करून ठेवलेली होती. म्हटले चला तेवढं तरी थोडासा मदत झाली, आणि त्या नेहमी मदत करतात त्यामध्ये प्रश्नच नाही. सासऱ्यांना जेवण करायचं होतं, एकटेच होते जेवणासाठी, म्हणून एक डोक्यामध्ये होतं की एकट्या माणसासाठी काय करावं. आणि बाकीचे आम्ही 3 जण असलो तरी चालते, आणि ते एकटे असले तरी नकोसं वाटतं, कारण सर्व स्वयंपाक हा करावाच लागतो. तर त्यामुळे तर पहिला इथे भात धुवून ठेवला. तांदळाचा सध्या प्रॉब्लेम झालेला आहे, तांदळामध्ये खूप जास्त किडे पडायला लागलेले आहेत, आणि जे सोनकिडे असतात तर ते पण. तर बराचसा माझा इथं टाईम केला, इतकं तांदूळ साफ केलं, त्यानंतर पाकडून घेतलं, पण मला पुन्हा पुन्हा घाण लागत होती. तरी मी माझ्या पद्धतीने बऱ्यापैकी साफ करून घेतलं. आल्याबरोबर इथं भांडीसुद्धा घासून घेतले होते. तर म्हटलं किचन पहिला मोकळा करावा, ते तिथंच तसे मांडून ठेवले. ते घाईने आले, पटकन भांडी घासले. तर एक स्वतःसाठी 5 मिनिट जरी म्हणसाल तरी तो मला आज भेटलेला नव्हता, की सुट्टीच्या दिवशी एक आराम नावाचा प्रकार असतो, तो सुद्धा मला आज करायला भेटलेला नव्हता. तर सध्याचं माझं असं चाललेलं बिझी शेड्यूल, त्यामध्ये स्वतःलाच वेळ भेटत नाही, तर व्हिडिओला वेळ भेटण्याचा प्रश्नच येत नाही. तर मी माझ्या प्रयत्नाने जेवढं मला शक्य होईल तर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यापर्यंत माझे काय चाललं आहे, सध्याचं रुटीन काय चाललेलं आहे, तर ह्या सर्व गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. पण रेग्युलर नाही, कारण सध्या तेवढा वेळच भेटत नाही. तर त्यामुळं तर तुम्ही समजून घ्याल. आणि दुसरं असं की मला विसरणार नाही की आपल्याला भेटीसाठी यूट्यूबवरती एक अशी एक ताई येत होती, त्या दिवशी कमेंट होती की ताई तुमच्या व्हिडिओ मिस करते. तुम्ही मिस करता, पण असं नाही की मी मिस करत नाही. मला पण असं वाटतं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की आपण ज्यांना रेग्युलर भेटण्यासाठी जातो, आता त्यांना रेग्युलर
भेटलं जात नाही किंवा असं वाटतं सुद्धा आपल्याला, विसरणार तर नाही ना. यूट्यूबवरती पेमेंट किती भेटणार, मी खूप वेळा सांगितलेलं आहे की यूट्यूबवरती मला रेग्युलर पेमेंट भेटतो किंवा जेवढी मेहनत असते तेवढा भेटतो असंही नाही, पण एक सवय झालेली आहे तुम्हाला भेटायला येण्याची, माझं काय चाललेलं आहे तुमच्याशी शेअर करण्याची. एक छान वाटतं, मनाला असं वाटतं की कुठंतरी आपण कोणाशी काहीतरी शेअर करतोय. आता सध्याची माझी अशी परिस्थिती आहे की शाळेतले असतील, कॉलेजच्या मैत्री असतील, तर कोणीच नाही आहेत, पण एक तुमच्यामुळं एक मनाला म्हणतात ना मोकळं करण्याची जागा भेटते. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपली जी काम आहे ते कोण ऐकणार, आणि घरातलं कोणाला सांगायचं म्हटलं, समजा नवऱ्यापाशी असं दमलो तसं दमलो, तर ते वैतागतात की तूच काय वेगळं कामं करते. मी प्रत्येकाची हीच परिस्थिती, पण यूट्यूब फॅमिली जिथं आहे की आपण तिथं आपले सुख दुःख सर्व शेअर करतो, आनंदाच्या गोष्टी शेअर करतो. तर सध्या माझ्या जवळची एकदम जीवलग मैत्रीण किंवा म्हणतात ना ज्या सर्व सोबत आपण सर्व गोष्टी शेअर करू शकतो, तर ही माझी यूट्यूब फॅमिलीच आहे. त्यामुळं जरी व्हिडिओ आले नाही आले तरी तुमच्या ताईला विसरून जाऊ नका. तर असं सध्याचं माझं चाललेलं रुटीन, बाकी वेगळं असं काहीच नाही, नेहमीचंच चाललेलं आहे, मी इथंच आहे. तर त्यामुळं तर आता इथे एक साईडला भात झाला आणि इथे चपात्या करण्यासाठी घेतल्या. एकदम मोजक्या 2 ते 3 चपात्या केल्या असतील, म्हणले एकटेच आहे, जास्त वाढायला नको, पुन्हा शिळ्या राहिल्या की खाणार कोण हा प्रश्न उभा राहतोच. तर त्यामुळं हे सर्व करत असताना, पीठ मळत असताना सुद्धा आरवीचं ते नाचणी तयार करून ठेवली होती, म्हटले ती सुद्धा भाजून घ्यावी, कारण एकदा राहिली की राहून जाईल. तर त्याच्यामुळं जवळजवळ तिला भिजायला घालून त्याला मोड आले, त्यानंतर सुकून तिला 8 दिवस झाले होते आणि ती तशीच बांधून पडलेली होती. म्हटले इकडं तिकडं पडून जाईल पण करणं होणार नाही, आणि आजचा दिवस संपला की पुन्हा उद्याचं माझं रुटीन गुरुवारपासून 8 दिवस तेच चालू राहणार. त्यामुळं वाया जायला नको, तर ते पण सुद्धा इथे घाईने भाजून घेतलं. आता इथे चपात्या झाल्या, पूजेसाठी जाण्यासाठी सासूबाईंना सुद्धा तयार केलं. तर म्हटले चला तुम्ही पण, कारण मैत्रिणींची होती, तिने आवर्जून सांगितलं होतं सर्वांना फॅमिलीसोबत आहे आणि विशेष करून सासूबाईंना घेऊन आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा घेऊन जाणार होते. आता स्वयंपाक थोडाफार झाला. अरे काय करते बाबू तू, पूर्ण कुंकू इकडे तिकडे केलं. आरवीने खूप त्रास दिलाय मला आज, उद्या मामा कामालाच जाणार आहे मी, बस एक. तर आता आरवीला मी काय काय आणले बघायचं. तर आरवीची शॉपिंग दाखवते. आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळं लहान मुलांना कपड्यांची खूप जास्त गरज पडते, तर तिला डेली यूजला कपडे पण नव्हते राहिले, भेटले तसे आले दाखवते. तर आरवीला पावसाळ्यासाठी कपडे आले घेऊन. पहिला टॉप आला हातामध्ये, तर टॉप दाखवते. दाखवायला खूप कंटाळा आला, असं वरतीला हा टॉप आणलाय स्काय ब्ल्यू कलरचा, त्याला असं बटर घालायचं आहे की नाही आरवी. नॉर्मली यायला जायला असे मार्केटला वगैरे तिला कपडेच नव्हते आणि बाबू. अजून दाखवते, पटापट दाखवते. त्यानंतर हा स्कर्ट घेतला, तर छान असा सॉफ्ट मध्ये जीन्समध्ये एक कलरमध्ये स्कर्ट घेतलाय. त्याच्यानंतर ओ बाबू हे आता पावसाळ्यासाठी, पावसाळी सीझनसाठी, पावसाळ्यामध्ये कपडे वाळण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. ते मम्माचे आहेत, ते मम्माचे. त्या 3 अशा पॅन्ट घेतल्या डेली यूजसाठी. पॅन्ट घेतली. त्यानंतर पहिल्यांदा असं झालं असं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चॉईसचा टॉप घेतला, म्हणून म्हटलं चला मन राखण्यासाठी राहू दे. तसं मी कधी टॉप होत नाही, पण म्हटले राहू दे. हा पूर्ण सेटमध्ये ड्रेस आहे, असा कॉफी कलर आहे. पॅन्ट आणि ते म्हणजे नाईटला वगैरे घालायला छान आहेत. आणि घेताना थोडे जाडमध्ये घेतले, ते म्हणले आता गरमीचे दिवस आणि एवढे जाड घेते म्हणून म्हटले थांबा, फक्त 2-3 एक आठवड्याभरचा प्रश्न आहे, पाऊस चालू होईल कसा आहे बघू. त्यानंतर अजून काय घेतलंय, हे सुद्धा छान अशी पिंक कलरची अशी लेगिन्स मध्ये घेतली, अशी लेगिन्स मध्ये पिंक कलरचं असं लेगिन्स मधनं घेतलंय. त्यानंतर अजून काय घेतलं मम्मानी, हा तिला डेली यूजसाठी असे पूर्ण सेटवाले ड्रेस घेतले हे घरी वापरण्यासाठी, तर त्यामुळे तिला सुकतील पण लवकर. आणि तिथं हा शेवाळी कलरचा टॉप घेतलाय, मस्त आहे, सॉफ्ट एकदम मऊ कपडा आहे. तर हा एक घेतलाय. मला हे 2 टॉप खूप जास्त आवडले. आणि आता माझी खरेदी दाखवतो बघू, ते दाखव ना मामाची पिशवी. इथे हा टॉप घेतलाय, तो फिटिंगला द्यायला लागल. हा टॉप घेतलाय. त्यानंतर त्यांच्या आवडीचा टॉप दाखवते घेतलेला त्यांनी मला. तुला नाही उचलून घेणार आहे, ठीक आहे, तिथं उभी जा. त्यानंतर
घे. ॲक्च्युली हे ना म्हणजे शॉर्ट असतात ना आपले वन पीस तसे गाड्यापुटी बघ हे असते. एखाद्या दिवशी वेअर केलं घालत तेव्हा दाखवेल. आणि त्याच्यावरती त्याची बॅग भेटली मस्त. छान आहे बघा टॉप. आवडला तुम्हाला? तुमच्या लेकाच्या चॉईसचा आहे. आवडला तुम्हाला? अगं दीदी काय चाललंय? पण शॉर्ट आहे. शॉर्ट देणार का? ही अशी पर्स वेळच करते साडी नुसती तू नॉनसेन्ससाठी. तो चमचे कुठे आणलेला मी? आम्हाला भेटलेला आहे तो खूप पातळ आहे त्यामुळे असं जाडमध्ये आणलं आता. फुल असण्यासारखं छान आहे. छान आहे. तर हे पण घेऊन आली आहे. असं छान म्हणतोय. ओके गुड गुड. चला आवडून घेते आता. खूप जास्त लेट झाले. 7:30 वाजले आता. इथंच गरमीने नको केलंय मला. जाण्याचा टाईम ठरला होता 7 वाजता आणि आता वाजले होते 8 आणि मी घरीच होते. स्वतःचं असं काहीच आवरलेलं नव्हतं. होती सत्यनारायण महापूजा होते आणि तिच्या घरी जागरण गोंधळ होता. म्हटलं चला असाही लेट झाला आहे. कामामध्येच झाला होता. त्याला पर्याय नव्हता. थोडं का होईना एक तिला भेटून येऊन नुसतं. तर त्याच्यामुळे आणलेले सर्व कपडे ते घडी मारून ठेवले. आरवीची मध्ये लोडबोड दिसत असेल आणि तिचं चाललं होतं की मला लगेच नवीन कपडे घाल. म्हटलं अगं तुला फ्रेश व्हायचं आहे त्याच्यानंतर. तेच तिला इथे समजून सांगत होते. इथं सर्व कपडे आवरून घेतले. स्वयंपाक करून ठेवला. सासूबाईनं सांगितलं की अंड्याचं घालून होतं तेवढं तुम्ही करा फक्त. तोपर्यंत मी माझं स्वतःच आवरून घेतं. आणि एवढ्या सर्व घाईमध्ये एक छोटीशी रीलसुद्धा काढली. ती तुम्ही काल पाहिलीच असेल. तर अशी आमच्या गडबडीमध्ये चाललेलं मग घेतलं आमचं आवरण्यासाठी. काल चला आवरा. 8 वाजले तरी अजून आम्ही दोघी इथं ते घामाने एक नको नको केले. सारखं टिकले गरम होते ना. काही बोलण्याची काही करण्याची पण इच्छा होत नाही म्हणून आमचे व्हिडिओ येत नाही. आहे की लई गरम व्हायला लागले. तुमच्याकडे तरी पाऊस झाला असेल. एक तरी पाऊस झाला असणार. इतकं गरम होतंय ना पाऊसच नाही झाला. त्यामुळं काही इच्छाच होत नाही करण्याची. असं वाटतं की दुपारच्या टाईमला हे करावं ते करावं. आणि तसे मी दुपारची घरी नसते. फुल फॅन चाललाय तरी बी गरम. पूर्ण घामाघूम झाले दोघी सुद्धा. तर आता पहिलं आवरून घेतो आणि त्यानंतर डायरेक्टली भेटतो. आहे की नाही? दोघींचं झालंय आवरून. इकडे ह्यांनी पण घेतलंय आवरून. पाणी पितात ते. तर आरवीचं पण झालंय आवरून. पण त्या आरवीने आवरलेलं काहीच ठेवलं नाही. सगळं पुसून टाकले. तर आत्ताशी ते आलेत. आता वाजले 8:30 वाजले. प्रतीक्षाचा फोन आला होता. ती म्हणजे की ती येणार. मी एकटीच पडली तिथं. तर त्यामुळं तर आता जाते ठरवते. एकच होतं 8 वाजता जायचं होतं. 8:30 पावणे 9 व्हायला लागले. आता हे स्वयंपाक वगैरे करून जायचं म्हटलं ना तर तसाच प्रॉब्लेम होतो. साडी वेअर केली का मानापानाची साडी. चला ना इकडे इकडे. ती साडी छान आहे का? चांगली मस्त आहे ना. पीस घेतला त्यात टाकून. त्यात पीस असतो तर आपलं वरती भरायला. नारळ घेतलं ना. आणि पोशाख पोशाख खूप भरायला व्यवस्थित घडी करा त्याची. तर ही साडी घेतली मानापानासाठी यांनी. व्यवस्थित घडी करा. सगळी विस्कटली गेली. अशी पूर्ण अशी घडी करा असं म्हणते. बरोबर. तर ही साडी मानापानाची घेतली यांनी. हे घ्या एक नारळ. आली मानपान घेण्यासाठी तयारी. तरी ही साडी पण घेतली. दाखवली सेट आहे रेड कलरची. छान आहे साडी. आणि त्यानंतर एक नारळ आणि थोडं तांदूळ घेतात. ते नाचणी सत्व आज मला होईल वाटत नाही माझ्याकडून तयारी. हे तेलकट काय त्याच्यामध्ये टाकलंय हो. चलो 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 इकडे पण आले गाड्यांच्या आवाजाने. चलो चलो जल्दी चलो. या निघून आता बाहेर. चला निघालो आत्ताशी फायनली जायला. बाबू चल. घेतलं का होते साडी साडी. प्रतीक्षा इथे प्रतीक्षा सुद्धा माझ्या अगोदर येऊन बसलेली होती. आता मैत्रीण कोण खूप वेळा व्लॉगमध्ये तिला पाहिलेली सुद्धा असेल ह्या पहिलं कधीतरी. पण आज सांगते की एकदम बालपणीची मैत्रीण गावाकडची. म्हणजे आपण म्हणतो ना 1ली ते 4थी तर ती मैत्रीण म्हणजे आमचं माहेर एक, आमचं आडनाव एक, दुसरं असं की आपण म्हणतो ना भावकी.
तर असं तर बहिणी नात्याने लागतोच, पण त्याबरोबर मैत्रिणीसुद्धा एकदम जवळच्या दोघींनासुद्धा लोणावळ्यामध्ये दिलेलं आहे. तर तिने आवर्जून सांगितलं होतं की ये म्हणून, जरी दुसऱ्या दिवशी तुला जॉबला जायचं असेल तरी थोडंसं कार्यक्रमासाठी ये. तर म्हटले तिचा मान राखण्यासाठी जावं. तर इथं आता ओटी वगैरे भरून घेतलं आणि इथं गोंधळ असं झाला की प्रतीक्षाला मी म्हटले होते मी 7 वाजता येणार आहे. एक तर तिच्या कोणी ओळखीचं नाही, ती 7 वाजताच येऊन बसली होती आणि म्हटले ताई किती जास्त लेट गेलं, म्हणजे मला एकदम बोर होऊन गेलं, एकतर माझ्या ओळखीचं कोणी नाही. तर असा इथं थोडासा गोंधळ झाला होता. त्यानंतर इथे सासूबाईंनी सुद्धा ओटी भरून घेतली. इथं सर्व पूजेची मांडणी वगैरे झालेली होती. इथे सत्यनारायण महापूजा मांडलेली होती. त्याच्यानंतर त्या परड्या वगैरे आणल्या जातात, तर त्यासुद्धा इथं मांडलेल्या होत्या. तर इथं सासूबाईंनी तिची ओटी वगैरे भरली. त्यानंतर जेवण वगैरे केलं. इथंही काही फारसा टाईम थांबलो नाही, एक 5 मिनिट थांबलो असेल फक्त कार्यक्रम अटेंड करायचा म्हणून. तर अशी ही सध्या चाललेली गडबड गोंधळ. सुट्टीचा एक दिवस होता, तो म्हणले चला तुमच्याशी थोडासा माझा ब्लॉग शेअर करावा, काय चाललेलं आहे सध्या सांगावं. आणि ओटी भरून झाल्यानंतर इथं पाहत होते, इथं ज्या परड्या आणल्या होत्या तर कशा प्रकारे मांडणी वगैरे केली होती त्यांची एकदम बारकाईने बघत होते, कारण मला छान वाटतं नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि एक 5 मिनिट बाहेर येऊन थांबले असेल आणि लगेच घरी आले. ते प्रतीक्षा पण खूप छान अशी तयार होऊन आली होती. तर आणि ब्लॉगचा इथंच एंड केला. म्हटले चला आता ब्लॉगचा एंड करावं. घरी आले, पुन्हा घरी आल्यानंतर तोच गोंधळ, तीच गडबड, जवळजवळ झोपायला 12 वाजले. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या अशाच नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये, एखादा छानसा ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा भेटायला येईल. चला बाय, गुड नाईट. आणि अशा चॅनलला कनेक्ट व्हावं. बाय बाय.